नमस्कार शेतकरी मित्रांनो. आज आपण इंदापूर तालुक्यातील कालटण नंबर 1 येथील आपले शेतकरी मित्र शिवम गोटकुळ यांच्या 3 एकरच्या केळीच्या प्लॉटमध्ये आज आपण आलेलो आहे. नमस्ते. नमस्ते. सर्वप्रथम आपलं नाव सांगा. शिवम विलास गटकुळ, राहणार कालटण नंबर 1. तुम्ही कधीपासून केळीची शेती करता तुम्ही? आम्ही गेले 4 वर्षापासून केळी शेती करतो. कुठली व्हरायटी? व्हरायटी विट्रो साधारण हां G9. ओके. साधारणपणे लागवड करून किती दिवस झाले दादा? लागवड करून 6.5 महिने. 6.5 महिने 10 झाले. फेब्रुवारीची लागण आहे. किती रोपाची संख्या किती आता सगळी? रोपाची संख्या 3700. 3700. आणि हे जे वेलनेस बायोसायन्सचे जे क्रॉप ट्रॅक आहे, हा, ह्याचं तुम्ही ॲप्लिकेशन म्हणजे साधारणपणे लागवडीपासून किती दिवसानंतर केलं? आम्ही 3 महिन्यानंतर की बांधल्यानंतर हां. बेसर डोस झाला की 1 6 दिवसांनी केला. त्याचं प्रमाण कसं घेतलं? प्रमाण एकरी 2.5 लिटर. म्हणजे एकरी 2.5 लिटर प्रमाणात जर तुम्ही ॲप्लिकेशन केलं, त्यासोबत तुम्ही काय वापरलं का प्लेनच दिलं? प्लेनच दिलं. ॲप्लिकेशन केल्यानंतर साधारणपणे किती दिवसांनी तुम्हाला रिझल्ट दिसले? एक 5व्या दिवशी रिझल्ट दिसला. 4 बोटांचं अंतर पडलं होतं. 5 ते 6 दिवसानंतर तुम्हाला त्यात फरक म्हणजे बदल जाणवायला तुम्हाला चालू झाले. हा, असं पान फाटलं, पान बाहेर आलतं, म्हणजे झाडापासून फाटलं होतं, लगेच दिसून आलतं. बुंद्यासोबतच तुम्हाला बाकीचे काय बदल जाणवले अजून? बुंद्यासोबत वाढीला पण जाणवला बदल आणि पानातलं अंतर पण वाढलं आणि काळोखी वगैरे? काळोखी पण वाढली. एकंदरीत तुम्ही वेलनेसच्या क्रॉपटेकच्या रिझल्टमुळे समाधानी आहात. तर बाकी तुमच्या आसपासच्या म्हणजे एरियातील जे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगाल? त्या शेतकऱ्यांना आम्ही एकरी 2.5 लिटर वापरा असं आम्ही प्रमाण सांगन, कारण का आता लोक 5-5 लिटरनी वापरायला लागले. त्याचा अतिरिक्त म्हणजे जसं रासायनिकचा अतिरिक्त वापर करत होत, तसं ह्याचा पण अतिरिक्त वापर त्यांनी टाळावा. 2.5 लिटर प्रमाण आहे. 2.5 लिटर मध्ये सुद्धा चांगला रिझल्ट सापडतो ह्याचा. ओके.